नमस्कार. आज मोठ्या संख्येने जमलेल्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो, आजची ही सभा ही या अंबरनाथ नगरपालिकेच्या परिवर्तनाची नांदी आहे. हे आज मला इथं आवर्जून सांगायचंय. थोड्याच वेळात आपण ज्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलोय, ज्यांनी खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण काय असतं, महिला सशक्तीकरण काय असतं हे दाखवून दिलं, ते देवाभाऊ येणार आहेत. माझं भाषण चालू असेल, देवाभाऊ आल्यावर मी म्हणेन, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. एवढासाच आवाज, लाडक्या देवाभाऊसाठी एवढाच आवाज का? जोरात आवाज आला पाहिजे. आणि माझ्या भावांना पण विनंती करते, जसा देवाभाऊ आमचा लाडका आहे, तसे तुम्ही सुद्धा आमच्या देवाभाऊचे लाडके भाऊ आहात. आज दुपारपासून मी अंबरनाथ मध्ये फिरतीये. याच्या आधी पण मी एकदा येऊन गेले. आज मला अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण हे त्या ठिकाणी दिसलं. लोक फार सकारात्मक आहेत. लोक वाट पाहत आहेत की 20 तारीख कधी येईल आणि आम्ही कमळाचं बटन कधी दाबू. अतिशय चांगलं असं सकारात्मक वातावरण आहे. आज मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी खास आली आहे. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो सुद्धा, आपल्यावरती सगळ्यात आधी जर कोणी उपकार केले असतील तर त्यांचं नाव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांना विसरू नका ग, विसरू नका. कारण आज बाबासाहेब नसते तर चित्रा वाघ पण आमदार नसती आणि तेजश्री करंजुले सुद्धा नगराध्यक्ष पदाची उमेदवार नसती. त्या महामानवाने आपल्यातली ताकद ओळखली. ही 50% मातृशक्ती यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे असा विचार करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि मग महिला मुख्य प्रवाहात आल्या पाहिजे हा त्यांचा विचार. त्याच्यानंतर आपण मतदान करत राहिलो, मंत्री प्रधानमंत्री निवडत राहिलो, पण या 50% महिलांच्या आयुष्यात काही बदल घडला नाही. 2014ला जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी बघितलं की या देशाची माझी ताई, माझी आई, हिला टॉयलेट नाहीये. थोडस मागे जा भूतकाळात, कुठे जायचो आपण? लोटे घेऊन रस्त्यावर जायचो, अंधारात जायचो. गाड्या आल्या की उभे राहून, गाड्या गेल्या की खाली बसा, हे सगळ्यांनी केलं. माझ्या भावांना मला सांगायचंय, अरे घरातली इज्जत घरातली महिला असते. तुमच्या घरातली इज्जत ही फक्त तुमच्या घराची नाही, या देशाची इज्जत आहे असं समजणारे पहिले प्रधानमंत्री, त्यांचं नाव नरेंद्र मोदी आहे. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, 2014ला जेव्हा प्रधानमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यात पहिलं काम काय केलं तर त्या ठिकाणी शौचालय बांधली. आज आमच्या लेकी सुना रस्त्यावर जात नाहीत, टॉयलेट मध्ये जातात, जे या देशातल्या गावात आणि खेड्यात मोदीजींनी बांधले. आणि नरेंद्र दादा, टॉयलेटला नाव काय दिलंय? नाव दिलंय नाना, इज्जत घर. खऱ्या अर्थाने महिलांचा आत्मसन्मान काय असतो याचा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री. अरे देशातल्या महिलांनी म्हणाल्या, किसी ने तो हमारे बारे में सोचा, क्या ये कम है? आणि त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाचे धडाके चालू झाले. अरे 100% योजनांमधल्या
35% योजना या फक्त या देशातल्या मातृशक्तीसाठी आहे, मातृशक्तीसाठी. एकदा जोरदार टाळ्या आपल्या नरेंद्रजी मोदींसाठी व्हायला पाहिजे. अरे देश का नेता कैसा हो. अरे भावांनो, थंडी वाजते का? अरे देश का नेता कैसा हो. आता कसं? आणि म्हणून मोदीजींनी महिलांना सशक्त आणि सक्षम करायचं काम केलं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, मोबाईल आहेत ना सगळ्यांकडे? अगं आहेत का? अरे भावांनो, आहेत का? त्याच्यात एक नंबर सेव्ह करा. नंबर आहे 112. कुठला नंबर? अगं कुठला नंबर? मागच्या कुठला नंबर? आणि मधल्या आणि पुढल्या. आणि भावांनो रे, तुमच्यासाठी आहे. कुठेही अडचणीत असाल, आपल्याला वाटतं माझ्या जीवाला धोका आहे, अंबरनाथला असाल, बदलापूरला असाल, कल्याणला असाल, ठाण्याला असाल, मुंबईला असाल, नागपूरला असाल, दिल्लीला असाल, कुठेही असाल, एकच नंबर दाबायचा. नंबर 112 नंबर तुमच्या आणि माझ्यासाठी, या देशातल्या मातृशक्तीसाठी मोदीजींनी काढलाय, आपल्या देवा भाऊने काढलाय. भावांनो, घरी जाऊन आमच्या वहिनीच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा, आमच्या भाच्यांच्या भाचींच्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा. आता तुम्हाला गंमत सांगते, रात्री अपरात्री फोन येतात. नंदू, फोन काय येतात? नवऱ्याने मारलंय, मला मारलं, पोरांना मारलं आणि रुचिता घराच्या बाहेर काढलं. नवरा म्हणतो निघ माझ्या घरातून बाहेर. मग ती बिचारी फोन करते. आम्ही तिलाही तेच सांगतो जे तुम्हाला सांगितलं. कुठला नंबर डायल कर? 112 नंबर डायल कर. काही मिनिटात त्या ठिकाणी पोलीस येतात, आपल्या बहिणीला मदत मिळते. आम्ही पोलिसांनाही सांगतो, आमच्या दाजीला जरा सरळ करा आणि आमच्या बहिणीला आणि आमच्या भाच्यांना घरात घ्या. आणि मग त्या ठिकाणी आता मोदीजींनी घरं जी आहेत ती दादाच्या नाही, वहिनीच्या नावावर होणार आहे, तुमच्या नावावर. आणि मग जेव्हा नवरा येईल, आमचा दाजी येईल, आणि जर आपल्याला म्हणाला तर काय करायचं? त्यामुळे याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. आपले लाडके देवा भाऊ हे या ठिकाणी पोचलेले आहेत. देवा भाऊंमध्ये आणि तुमच्यामध्ये मी फार वेळ घेणार नाही, पण देवा भाऊला त्यांच्या लाडक्या बहिणीचा किती जोर आहे, राज्यातल्या बहिणी किती मजबूत झाल्या देवा भाऊ, हे मला तुम्हाला 5 मिनिटात सांगायचंय. आणि त्यामुळे आपले देवा भाऊ आलेत, आपला रवी दादा आलाय. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करा. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, अरे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, अरे देवा भाऊ तुम आगे बढ़ो, अरे रवि दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय. देवा भाऊ, मी फक्त 5 मिनिट घेणार आहे, फक्त 5 मिनिट. माझं भाषण चालू आहे, पण मी म्हटलं देवा भाऊ आल्यानंतर कथोरे साहेब 5 मिनिट बोलायला मिळालं पाहिजे. का मिळालं पाहिजे? कारण आमच्या या लाडक्या देवा भाऊने या राज्यातल्या बहिणींना जो सन्मान दिलाय त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. देवा भाऊ, लोक म्हणतात रवी दादा आम्हाला मतदान नाही केलं तर लाडकी बहीण योजना बंद करू.
मला तुम्हाला सगळ्यांना आपल्या देवाभाऊच्या समोर सांगायचंय, जोपर्यंत आपला देवाभाऊ आहे आपली योजना बंद होऊ शकत नाही, हे मला या ठिकाणी सांगायचंय. देवाभाऊ, लाडक्या बहिणीने तुम्ही आम्हाला फक्त आर्थिक सक्षम नाही केलं, आजकाल लाडक्या बहिणी फॉर्मात आहेत ना ग. आधी नवऱ्याने 100 रुपये दिले तर दिवसातून 3 वेळा हिशोब मागायचे. नाईक साहेब, काय केलं पैशाचं, काय केलं पैशाचं? आणि आम्ही आपल्या हिशोब देत राहायचो 100 रुपयात काय काय केलं. आता रवी दादा, महिन्याच्या शेवटी नवरा विचारतोय काय खात्यात आहेत का ग तुझ्या. ही परिस्थिती बदलली देवा भाऊ. मी मागेही म्हटलं 8-9 तारीख आली की आम्ही देवा भाऊच्या लाडक्या बहिणीचा मेसेज चेक करतो. तुला आला का ग, मला आला का ग. एवढंच नाही मैत्रिणींनो, 1500 रुपयात बंगला बांधला जात नाही, पण कधी माझी बहीण बँकेच्या शेजारी सुद्धा फरटत नव्हती. अरे कोण देईल आमच्या बँकेत खात्यामध्ये पैसे, 0 बॅलन्स वर आमचे अकाउंट नाना. पण आता दर महिन्याला आमचा देवा भाऊ आमच्यासाठी त्या ठिकाणी ओवाळणी टाकतो. दर महिन्याला लाडक्या बहिणींना सक्षम करायचं काम देवा भाऊच्या माध्यमातून होतं. देवा भाऊ इतकंच नाही, आता नवरे पण जरा गुरगुरायला घाबरतात. जर जास्त गुरगुरायला लागले तर आम्ही सांगतो गुरगुरू नका, आमचा भाऊ कोण आहे माहितीये ना. अशी आज तुम्ही आम्हाला ताकद दिली आहे देवा भाऊ, आणि म्हणून तुमचे लाख लाख आभार आहेत. अरे फक्त आम्हीच नाही, आमच्या लेकींची पण काळजी त्यांच्या देवा मामाने घेतली आहे. आम्हाला वाटतं आमच्या मुली डॉक्टर झाल्या पाहिजे, इंजिनियर झाल्या पाहिजे, पण फी कुठून भरणार. पण आता आमच्या त्यांच्या देवा मामाने, आपल्या देवा भाऊने आपल्या भाचींच्या उच्च शिक्षणाची सोय केली आणि उच्च शिक्षण मोफत दिलं. देवा भाऊ एक नाही अनेक बऱ्याच गोष्टी सांगता येतील. एवढंच सांगीन, आमचे नवरे बाहेर काही असतील पण घरातले मंत्री आम्ही आहोत. आम्हाला माहिती आहे आमच्या संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय. आमच्या सोबत उभी राहणारी भारतीय जनता पार्टी, आमच्या लेकरांच्या सोबत उभी राहणारी भारतीय जनता पार्टी, याच्या मागे या देशातली, या राज्यातली, या महाराष्ट्रातली सगळी मातृशक्ती आज तुमच्या मागे आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे उभी आहे. मी देवा भाऊ मागेही आले होते. मी आज दुपारपासून फिरते. रवी दादा, वातावरण खूप चांगलं आहे, लोक वाट बघतायत. 20 तारीख येते आणि आम्ही कमळाची बटणं दाबतो. मी फार काही बोलणार नाही. आपल्या देवा भाऊला टीका टिप्पणी फार आवडत नाही, पण मी जाता जाता एवढं नक्की सांगेन की तेजश्री करंजुले सारखी एक अतिशय हुशार तरुण, अशी एक सुंदर आपला एक चेहरा, एक हुशार महिलेचा चेहरा हा अंबरनाथ मध्ये नगराध्यक्ष पदासाठी आलाय. ज्याला तुमचे प्रश्न कळतात, या शहराला सुशासन देण्यासाठी त्या ठिकाणी तेजश्री आणि तिच्या बरोबरचे सगळे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कटिबद्ध आहेत. मला एवढंच सांगायचंय, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जनता जनार्दनाकडे मत मागताना बंदुकीच्या गोळीच्या जोरावर नाही, विकास आणि विश्वासाच्या जोरावर मागितलं पाहिजे. त्याच्या सोबत जनता उभी राहते आणि म्हणून मला विश्वास आहे की या 20 तारखेला रेकॉर्ड ब्रेक असं मतदान हे त्या ठिकाणी कमळ आणि भारतीय जनता पार्टीला होणार आहे. मी फार बोलणार नाही, देवा भाऊ आलेत. एवढंच जाताना सांगीन, देवा भाऊ, रवी दादा, 21 तारखेला घासून बिसून नाही, ठासून आम्ही येणार आहोत. अरे कोण म्हणतं येणार नाही? अरे कोण म्हणतं येणार नाही? जरा 2 हात वर करून जोरात भारत मातेचा जयकारा करूया. भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम, वंदे मातरम। अरे देवा भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अरे रवि दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.